महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने अपने कार्यालय में कार्यकर्ताओं के साथ होली मनाई। इस अवसर पर उन्होंने रंगों के इस त्योहार को एकता और भाईचारे के प्रतीक के रूप में मनाने की अपील की। शुक्रवार को रंगों का त्योहार होली पूरे उत्साह और उमंग के साथ मनाया गया। कई जगहों पर कड़ी सुरक्षा के बीच रमजान के दूसरे जुम्मे के साथ रंगों का त्योहार शांतिपूर्वक संपन्न हुआ। इसी बीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने भी रंगों का ये त्योहार पारंपरिक उत्साह और शांतिपूर्ण ढंग से अपने कार्यालय में मनाया। इस मौके पर बड़ी संख्या में कार्यकर्ता उन्हें होली की बधाई देने पहुंचे। वहीं बावनकुळे ने मीडिया से बात करते हुए जनता को होली की शुभकामनाएं देते हुए खुशी और समृद्धि की कामना की। महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला, देशातल्या जनतेला, नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देतो। ही होळी विकासाची पर्व आणणारी होळी आहे। येणारं वर्ष हे विकासाचं वर्ष आहे। आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाला घेऊन समोर जाऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या त्या मनातले प्रश्नाचे सोडवण्याकरता या होळीतनं आपण पुढे जाऊ। ही होळी मनोमिलन करणारी आहे, मनभेद दूर करणारी आहे आणि मनभेद दूर करून होळीच्या निमित्त आपण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया। मी पुन्हा होळीच्या शुभेच्छा सर्व जनतेला देतो आणि या होळीतून आपण भाऊबंदकीचे संबंध सर्वांनी निर्माण करून एकामेकांची कटुता दूर करून हा होळीचा सण आपण साजरा करूया। आणि सर्व समाजाने एकत्र येऊन हा महाराष्ट्राचा, देशातला, जगातला होळीचा सण जो हिंदू देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती मानवतो, या सर्वांनी एकत्रित येऊन या होळी सणाला आपण मनभेद जे काही वर्षभरात आपले झाले असतील ते दूर करून एकत्रित महाराष्ट्र, एकत्रित समाज घडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे। होळी याकरताच